तर काय उद्याच्या रील शूटसाठी तयारी करतोय आम्ही सगळे तयार. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता तुम्ही बघू शकता मी आलो युनायटेड शाळेमध्ये आणि हे बघा साई शाळेकर. सो एक इथे आम्हाला सॉन्ग शूट करायचं आहे, म्हणजे रील शूट आहे. तर आम्ही त्यांची परमिशन घ्यायला आलो आहे. तर मी आहे, निखिल आहे, दिस इज हो. तर आम्ही परमिशन घ्यायला आलो आहे आणि 2-3 दिवसातच म्हणजे सॉन्ग म्हणजे ते आहे ना रील ती लवकरच पोस्ट होईल. तर आता आम्ही ते जरा परमिशन घ्यायला आलो आहे आणि संध्याकाळी आम्हाला बोलवलं आहे कामते स्कूलमध्ये, त्यांचा डान्सचा प्रोग्राम आहे. सो तिकडे जाणार आहोत, बघूया कसं काय होतं आहे. सो लगे राहू गाईज. आणि बाहेर एवढी गर्दी चालली आहे ना, बघा शाळेत आल्याच पोरं आली सगळी. सो एवढं प्रेम भेटत आहे, थँक्यू सो मच. तर काय उद्याच्या रील शूटसाठी तयारी करतोय आम्ही सगळे तयार झाले. तर गाईज हे बघा, हे मी दिलंय दान धर्म मी करतच असतो आयुष्यभर. म्हणजे ह्यांच्याकडून जे मला पुण्य भेटतं ना ते मला खूप म्हणजे पैशाचा विचार मी करत नाही, मी असं देतो. म्हणजे तो मला नको बोलला होता पण मी म्हटलं जाऊ दे, पी रे पैशाचा विचार काय करतोस, मी घातलंय. आता अख्ख्या वाडीला सांगतो बघ मी निखिलला खायला घातलं. तर गाईज आता आम्ही आलो आहे, शाळेतून बाहेर आलो. भरपूर गर्दी होती आम्हाला भेटण्यासाठी, जे आमचं प्रेम आलेलं सगळं. तर शाळेतल्या मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत तर आपल्याला प्रेम देत आहेत सगळे. सो अजून काय पाहिजे माझ्यामुळे हो येस. आणि उद्या तुम्ही बघालच की कसं काय शूट आहे, BTS वगैरे आम्ही दाखवू तुम्हाला कसं कसं शूट आहे ते. आणि व्हिडिओ इन्स्टाला टाकली की सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना म्हणजे कमेंट करा कशी वाटली आणि लाईक तर करालच. सो बघूया, आता मी चाललो निखिलच्या इथे, बघूया काय होतंय. सो चलो. तर काहीच मी तुम्हाला मगाशीच म्हटलं मी सगळं निखिलला असं दान करतो, ज्यूस बीस पाहतो. आता त्याला बिर्याणी पाहिजे होती तर बिर्याणी घेऊन आलो आहे. आणि निखिलच्या घरी तर काय जात आहे बघा, दिस इज कॉल्ड निखिलचं घर. ए हाय, ए वाजव ना ते टिक 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 टिक. हा कसा आहे, असं करतो काय बोलतात त्याला, ससा. याला ससा बोलतात. हायला भारीच आहे, मला देशील ना. का लहान मुलांचं, मग मी पण लहानच आहे. मोठा आहे ह्याला दे मला इज्जत. तू मोठा बोललीस त्याला इज्जत. चल, छोटीने पण आपल्याला इज्जत दिले. स्वतः आम्ही जेवतोय. चलो. काहीच खूप भीती वाटते, डेंजर आहे. इथे स्टेजवर बसवलं आहे, मान्यवर आहे. तुझं पण घेते. तर गाईज आता सोहम वगैरे आलेत, आमचा सत्कार झाला. आता सोहमचा सत्कार आहे, सूरजचा झाला. हो सूरज कसं वाटतंय आता? सोबतीपेक्षा जास्त इज्जत भेटते. गाईज खूप वेगळं वाटतंय पहिल्यांदा. म्हणजे आज असताना म्हणजे एवढं लहान असताना मी खाली बसायचो, पण आज स्टेजवर बसण्याची तर खूप भारी वाटतंय. तर ह्याच्यापेक्षा अजून आमच्यासाठी मोठं काहीच नाही.
हा एवढंच माहिती. कसे असतात ब्लॉग? मस्त ते सगळ्यांनाच माहिती, पण एका एकाने सांगा की कसं वाटतात. हा हा ओके ओके ठीक आहे. सो गाईज आत्ताचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आत्ताच जस्ट घरी आलोय आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. सो बाय बाय.